नमस्कार मित्रांनो, 31 जुलै 2026ला ITR फाईल करायची लास्ट डेट आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला ITR फाईल करणं गरजेचं आहे नाहीये. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ITR कधी फाईल करायचं आहे, कुणाला फाईल करायचं आहे, नाही केलं तर काय होईल, आणि जर तुम्हाला ITR फाईल करणं कंपल्सरी असेल तर व्हिडिओ पण तुम्हाला महत्त्वाचा आहे. अदरवाईज तुम्हाला शोकॉज नोटीस येतील, तुम्हाला पेरेंटी लागेल, इंटरेस्ट लागेल. हे सगळं अवॉइड करायचं असेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि अशा अजून अपडेट्ससाठी आमच्या ITRच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, सो मित्रांनो, पहिले आपण बघूयात की ITR कोणाला फाईल करायची गरज आहे. अँड दिस इज द फर्स्ट व्हिडिओ ऑफ 3. सो टोटल मी 3 व्हिडिओची सिरीज घेणार आहे, तर पुढचे 2 व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. ओके, सो या व्हिडिओमध्ये बेसिकली ITR काय असतो, कुणी मस्ट फाईल केला पाहिजे म्हणजे ज्यांना कंपल्सरी आहे, ठीक आहे. तिसरा, व्हॉलंटरी मी ITR फाईल करू शकतो का. चौथा, रिअल लाईफ एक्झाम्पल, जर मी फाईल केलं नाही तर काय होईल, आणि जर मला ITR फाईल करणं गरजेचं आहे, सो 31 जुलैच्या पहिले माझा प्लॅन ऑफ ॲक्शन का पाहिजे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चला, सो बेसिकली ITR असतो काय, पहिला बेसिक क्वेश्चन. खूप लोकांना असतं की सर मी ITR फाईल का करायचा, आणि ITRचा लॉंग फॉर्म आहे इन्कम टॅक्स रिटर्न. सी व्हॉट एव्हर इन्कम यू अर्न, ठीक आहे ना, तर ते गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे की तुमचं इन्कम किती आहे, ठीक आहे. तो जेव्हा तेव्हा गव्हर्नमेंटकडे जातो तर गव्हर्नमेंटला कळतं, गव्हर्नमेंट अकॉर्डिंगली प्लॅन देअर पॉलिसीज. ओके, गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू नो द इन्कम ऑफ एव्हरी पर्सन इन इंडिया. एव्हरी पर्सन मीन्स हु इज अर्निंग इन्कम, ठीक आहे, आणि सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन. सो ITR मी फक्त तुम्हाला सांगता गव्हर्नमेंटला की तुम्हाला यावर्षी इन्कम किती मिळालं आहे, तुमचा TDS किती कट झालेला आहे, आणि जर काही शॉर्टफॉल असेल तर तुम्हाला पे करावं लागेल, आणि एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला रिफंड मिळेल. सो ITR फाईल का करणं गरजेचं आहे, बेसिक रिझन, गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू नो युअर इन्कम. सेकंड थिंग, तुम्हाला जर काही टॅक्स पे करायचा असेल किंवा रिफंड करायचा असेल, हा इन्कम टॅक्स अँगल झाला. पण पर्सनल लेवलला पण तुम्हाला ITRचा फायदा होतो. तुम्हाला कुठे लोनसाठी अप्लाय करायचं आहे, तुम्हाला कुठे विजासाठी अप्लाय करायचं आहे, तुम्हाला कुठे प्रॉपर्टी घ्यायची आहे, ओके, कार लोन घ्यायचं आहे, तर यू नीड ITR एव्हरीवेअर. सी ITR शोज युअर फायनान्शियल आयडेंटिटी. त्यामुळे ITR फाईल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. इवन दो इट्स नॉट कंपल्सरी, स्टील माय पर्सनल रेकमेंडेशन, तुम्ही व्हॉलंटरी पण ITRचं फाईल केलं तर तुमचं एक फायनान्शियल आयडेंटिटी चांगली क्रिएट होते. चला तर बघून घेऊयात की कोणी रिटर्न मस्ट फाईल केलं पाहिजे. मस्ट म्हणजे काय, यांना ऑप्शन नाही आहे. ओके, सो तुमचं इन्कम जर 2.5 लाखाच्या वर असेल किंवा 4 lakhsच्या वरती असेल अंडर न्यू रिजिम, ठीक आहे. सो इफ युअर इन्कम इज अबाउट 2.5 lakhs आणि अंडर न्यू रिजिम पहिले 4 होता, तर पहिले 3 होता, 4 लाख झाले. सो याला होता आपण ATR, अल्टरनेट टॅक्स रिजिम. यामध्ये तुमचं इन्कम जर 4 लाखाच्या वर असेल तर रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. आता एज बिलो 60 म्हणलंय, करेक्ट ना. सो न्यू रिजिममध्ये सगळ्यांना 4 lakhs आहेत, म्हणजे ओल्ड रिजिम आहे तिथे 3 ऑप्शन आहेत, 2.5 lakh, 3 lakh अँड 5 lakh. ओके, सो या रेंजवर तुमचं जे इन्कम असेल, आता कोणतं इन्कम, बिफोर यू क्लेम एनी डिडक्शन. सो नॉर्मली इंडिव्हिज्युअल कुठले डिडक्शन क्लेम करतो, ATC टू ATU अँड कॅपिटल गेनचे सेक्शन 54. सो ATC टू ATU अँड कॅपिटल गेनचे 54 ह्याच्या पहिलं तुमचं इन्कम जर 2.5 lakh, 3 lakh अँड 5 lakhच्या वर असेल तर रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे, ठीक आहे. देन इफ युअर कंपनी अँड पार्टनरशिप फर्म, देन तुम्हाला प्रॉफिट असो किंवा लॉस असो रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे, ठीक आहे. देन सिनियर सिटीजन, किती रेंजचं लिमिट आहे, 3 lakh अँड 4 lakh. किती आहे, 3 lakh अँड 4 lakh, जे तुम्हाला सांगितलं मी, ज्यांचं एज 60 to 80 आहे, और यू कॅन से 79, असं करा तुम्ही, 60 to 79. ओके, फॉर देम इट्स 3 lakh. And if it is above 80 and above, so you can learn this way, age 0 to 59, 60 to 79, 80 and above, ठीक है. So income exceed 2.5 lakh, exceed 3 lakh, exceed 5 lakh, है ना, तर तुम्हाला ITR फाईल करणं गरजेचं आहे. दिस इज वे स्कीम ऑप्शनल अँड अंडर ATR, if you opt for ATR, then income exceed 4 lakh, no age limit. So whatever might be your age,
है ना. सो ATR मध्ये गेला तर 4 लाखच्या वर तुम्हाला रिटर्न फाईल करणं काय गरजेचं आहे. अँड अदरवाईज दीज आर द लिमिट्स. सो हे झाले इन्कम बेस्ड क्रायटेरिया. नाव सर्टन क्रायटेरिया आर एक्सपेन्स बेस्ड ऑल्सो. येस, ते तुम्हाला सांगतो. तुमचं क्रेडिट कार्डचं स्पेंडिंग असेल 1 लाखाच्या वर, किंवा तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल 1 लाखाच्या वर, सो तुमच्या घराचं बिल जर 1 लाखाच्या वर असेल, लाईट बिल, किंवा तुम्ही फॉरेन टूरला गेलात आणि तुमच्या खर्च जर 2 लाखाच्या वर असेल, तर तुम्हाला रिटर्न फाईल करणं काय गरजेचं आहे. किंवा तुम्ही सिनियर सिटीजन असाल आणि तुमचं इन्कम जर अबव 5 लाख असेल, तर रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज अ लर्निंग पॉईंट हिअर, की ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्हाला 2 ऑप्शन आहे. फर्स्ट, बेस्ड ऑन इन्कम तुम्हाला ITR फाईल करावं लागेल. समजा तुमचं इन्कम कमी असेल पण तुमच्या सर्टन एक्सपेंडिचर लिमिटच्या पेक्षा जास्त असेल. आता यामध्ये खूप सारे खर्च आहेत. तुम्ही बँकेतनं किती पैसे विड्रॉ करता, देर आर सो मेनी थिंग्स. बट मी तुम्हाला काही गोष्टी फक्त सांगितल्यात ॲज अ बेसिक आयडिया. ओके, तुमचे फॉरेन एक्सपेन्स किती आहेत, क्रेडिट कार्डचं पेमेंट किती आहे. सो एक्सपेन्स क्रायटेरिया ऑल्सो, त्याला म्हणतात हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन. सो आयदर बेस्ड ऑन द अमाऊंट स्पेंड और आयदर बेस्ड ऑन द इन्कम अर्न, यू हॅव टू डिसाईड की रिटर्न फायलिंग कंपल्सरी आहे का नाही. पण इफ युअर अ कंपनी अँड फर्म, रिटर्न फाईल करणं काय कंपल्सरी. तो फर्स्ट थिंग, बेस्ड ऑन युअर इन्कम मेक शुअर की तुम्हाला पहिले चेक करून घ्या की रिटर्न फाईल कंपल्सरी आहे का नाही आहे. ठीक आहे. नाव आता रिटर्न फाईल कोणी केलं पाहिजे, इवन दो इट इज नॉट मॅन्डेटरी. सो लेट्स से ॲज पर फर्स्ट स्लाइड तुम्ही असं माझं इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी आहे, तो आय एम नॉट सपोज टू फाईल ITR. परफेक्ट. पण तुम्हाला तुमचा जर TDS कट झाला असेल and if you want to claim refund, then return filing compulsory. As I said, there are 2 criteria. One is income based, one is expense based, and this is another criteria. So you will have to check through all the criteria. Second, तुम्हाला जर लोन अप्लाय करायचं असेल, पहिले आत्ता लोन नाही लागणार पण थोडं लोन लागणार आहे. इवन दो इट्स अ नील रिटर्न फाईल करा, बिकॉज रिटर्न सर्टिफाईज युअर जेन्युइननेस ऑफ द इन्कम. सो तुम्हाला 2-3 वर्षाचं रिटर्न असणं गरजेचं आहे, ते पण टाइमली रिटर्न्स. तुम्हाला विजा प्रोसेसिंग पाहिजे तर काय की MSCs ITRच्या कॉपीज मागतात. तुम्हाला तुमचे लॉसेस कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत. कॅरी फॉरवर्ड म्हणजे या वर्षाचा लॉस मी पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करून नेक्स्ट इयरच्या इन्कमच्या अगेन्स्ट तो सेट ऑफ करेल. ठीक आहे. सो इन दॅट वे नेक्स्ट इयरचं तुमचं इन्कम कमी होईल. यावर्षी तर लॉसच झाला आहे, त्याच्यावर टॅक्सची गरज नाही आहे. सो हा जो शेअर मार्केटचा लॉस आहे, यू कॅन सेट ऑफ अगेन्स्ट नेक्स्ट इयर इन्कम, सो दॅट नेक्स्ट इयर यू कॅन सेव्ह टॅक्स. त्यासाठी पण गरजेचं आहे. करेक्ट ना. वेन यू टेक इन्शुरन्स पॉलिसी है ना, तुमच्या इन्कमच्या बेसिसवर तुम्हाला चेक करतात. तुम्ही जर खूप मोठी पॉलिसी घेणार असेल, तुमचे ते ITR चेक करतात. सो हेल्थ इन्शुरन्स असेल या लाईफ इन्शुरन्स, इफ यू वॉन्ट टू गो फॉर हायर व्हॅल्यू, की मला आता 1-2 कोटीची पॉलिसी पाहिजे, ते चेक करतं की तुमचं तेवढं इन्कम आहे का. जर इन्कम नसेल तर मग तेवढी तुम्हाला पॉलिसी इश्यू होत नाही. सो दीज आर द क्रायटेरियाज विच आर बियॉन्ड युअर इन्कम. सो सर्टन क्रायटेरिया एक्सपेन्स बेस्ड झाल्या, या सिच्युएशन बेस्ड क्रायटेरिया आहेत. तो या सगळ्या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं की मला रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे का नाही. ठीक आहे. ओके. नाव आता काही तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल दाखवतो. रमेश इज अ सॅलरीड एम्प्लॉय. त्याचं सॅलरी इन्कम 4.8 लाख आहे आणि FD दिसिंग. सो 5.2 झालं. प्लस एम्प्लॉयरने TDS पण कट केला आहे. आता यात सगळे क्रायटेरिया फुलफिल झाले. पहिला, त्याचं इन्कम पण 2.5च्या वर आहे. करेक्ट ना. त्याचं इन्कम किती आहे 5.2. सो ओव्हरऑल इन्कम इज अबाउट 2.5 लाख. रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. येस. प्लस त्याचं TDS कट झाला आहे. आता जर तुम्हाला रिफंड पण क्लेम करायचं आहे, सो तुम्हाला रिटर्न फाईल करणं काय आहे गरजेचं आहे. आणि तुम्ही हा टॅक्स वाचवण्यासाठी डिडक्शनही क्लेम करू शकता. ठीक आहे. सो याच्यावर जो काही टॅक्स येईल 5.2 लाखवर, ठीक आहे, व्हॉट एव्हर, नाही आला तर काही प्रॉब्लेम नाही. जर आला तर ते सेव्ह करण्यात तुम्ही डिडक्शनही क्लेम करू शकता. सो युअर इन्कम देन असं होतं, तुमचं इन्कम आपण चेक करणार, त्यातनं काही तुम्ही जर डिडक्शन्स क्लेम केले असेल तर ते मी मायनस करणार. म्हणजे तुमचं आलं टॅक्सेबल इन्कम. मेजर आपण टॅक्स कॅल्क्युलेट करणार, त्यातनं तुमचा TDS मायनस होणार. आणि मग जर पॉझिटिव्ह आला तर पेएबल आणि निगेटिव्ह आला तर रिफंड. सो इफ यू गेट पॉझिटिव्ह अमाऊंट तुम्ही पे करा, इफ यू गेट निगेटिव्ह अमाऊंट तुम्हाला रिफंड मिळेल. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. सो इन्कम लेस डिडक्शन दॅट गिव्स यू टॅक्सेबल इन्कम. त्याच्यावर तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेट करा, त्यात तुमचा TDS कट होईल, TCS कट होईल. तुम्ही काय ॲडव्हान्स टॅक्स भरला असेल तोही डिडक्ट होईल. ठीक आहे. पण हा सॅलरीड आहे म्हणून मी ते बोललो नाही.
अकॉर्डिंगली होईल. न फ्रीलान्सर असेल, डिझायनर, त्यांचं इन्कम 2.8 lakhs आहे. क्लायंटने TDS कट केला 10%, 28,000 रुपये. भले ॲक्च्युअल लायबिलिटी 0 आहे, कारण का 5 लाखाच्या आत तुम्हाला रिबेट मिळतं, अप टू 5 लाख रुपीज तुम्हाला रिबेट मिळतं. सो टेक्निकली टॅक्स पेबल इज 0. बट त्याला जर TDSचा रिफंड क्लेम करायचा असेल तर मग रिटर्न फाईल करणं काय गरजेचं आहे. नेक्स्ट, एक बंदा रिटायर्ड आहे, एज 63 आहे, त्यांना पेन्शन येते 2.5 lakh, इंटरेस्ट एवढं, 3.7 lakh इन्कम आहे. आता एज 63 म्हणजे अप टू 3 lakh टॅक्सची गरज नाही आहे, पण इन्कम 3 lakhच्या वरती आहे. मला ह्यांनाही रिबेट मिळेल, ह्यांनाही टॅक्स पेबल 0 असेल, पण ह्यांना रिटर्न फाईल करणं काय गरजेचं आहे, कारण का यांचं इन्कम 3 लाखाच्या वर आहे. आता इथे TDS मी घेतलेलं नाही, मग ॲझ्युम करा की समजा TDS कट नाही जरी झाला तरी तुम्हाला रिटर्न फाईल करावं लागेल. सो मी तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिले. एक इन्कम बेस असू शकतं, एक एक्सपेन्स बेस असू शकतं, किंवा अशा काही सिच्युएशन्स असतील. सो सगळ्यामधनं तुम्हाला चेक करावं लागतं, अँड देन अकॉर्डिंगली यू हॅव टू डिसाईड की मला रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे का नाही आहे. ठीक आहे, तर हे जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर देन यू विल फेस प्रॉब्लेम्स. आता समजा मी रिटर्न नाही फाईल केलं तर काय होऊ शकतं. सगळ्यात पहिले तुम्हाला अप टू 5,000 रुपीजची पेनल्टी लागू शकते, फीज लागू शकते, प्लस 31 जुलैनंतर तुम्ही जो काही टॅक्स द्याल त्याला 1% इंटरेस्ट लागतं पर मंथ, प्लस तुम्ही लॉसेस कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत. मी तर सांगते ना, तर तुम्ही लॉसेस कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत. देन तुम्हाला नोटीस येऊ शकतात, आणि तुम्ही जर इंटेन्शनली रिटर्न फाईल नाही केलं इंटेन्शनली तर तुम्हाला काही केसेसमध्ये 25,000ची पेनल्टी आणि 7 वर्षापर्यंत जेल पण होऊ शकते. सो इफ यू मिस दिस डेडलाईन्स अँड और इफ यू मिस द अंडरस्टँडिंग ऑफ आयटर फायलिंग देन दीज आर द कॉन्सिक्वेन्सेस. आता मित्रांनो विचार करा, मी एक छोटासा मला व्हिडिओ बनवून दाखवला. नक्की यात तुम्हाला खूप काही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट करा, पण तुम्हाला हे प्रॅक्टिकली आणि टेक्निकल जे शिकायचं असेल तर तुम्ही आपला ITAPचा जर इन्कम टॅक्सचा कोर्स केला तुम्ही अजून डिटेलमध्ये शिकाल. मी तुम्हाला 15 मिनिटात एक्सप्लेन करतोय. वी टेक दिस कोर्स फॉर एंटायर 1 month. इमॅजिन किती इनडेप्थ तुम्ही सगळं शिकाल. आणि इमेजिन करा व्हॉट आर द पेनल्टीज, म्हणजे ज्या पेनल्टीची जी कॉस्ट आहे ना तेवढ्यामध्ये आपला कोर्स होऊन जातो. तर नक्की आपल्या ITAPच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा आणि या कोर्सची माहिती घ्या. आय गॅरंटी यू विल लव्ह दिस कोर्स. प्लस कोर्स केल्यानंतर फायदा काय आहे ना, तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये यूज करू शकाल. तुम्ही जर सॅलरीड असाल आणि तुम्ही या फील्डमध्ये असाल तुमची सॅलरी तिथे वाढेल, कारण तुम्हाला ॲडव्हान्स नॉलेज मिळेल. प्लस तुम्ही फ्रीलान्सिंगची कामं करू शकता, शेवटच्या 2 तासात तुम्ही ITAR फाईल करू शकता. सो यू कॅन स्टार्ट अर्निंग एक्स्ट्रा इन्कम. सो एक्झिस्टिंग जॉब असेल तिथं प्रमोशन मिळेल. तुम्हाला काहीतरी नवीन स्टार्ट करायचं पण तुमच्याकडे MBA करायला पैसे नाही आहेत, किंवा CSC CMA करायला भीती वाटते, अवघड कोर्स आहेत, होईल करायला माहीत नाही, किंवा वेळ जास्ती आहे. सो दीज आर द बेस्ट कोर्सेस. तुमचं 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही इन्कम अर्न करायला मस्तपैकी चालू करू शकता. ठीक आहे, सो ITAR नक्की व्हिजिट करा आणि या कोर्सेसची माहिती घ्या. आता 31 जुलैला तुम्हाला चेकलिस्ट काय पाहिजे, तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमच्या ITRC लिंक असणं गरजेचं आहे. एम्प्लॉयरकडनं तुम्ही फॉर्म 16 घ्या जर तुम्ही सॅलरीड असाल. बँक स्टेटमेंट, FDचे सर्टिफिकेट तुमच्या कन्सल्टंटला द्या. AIS अँड फॉर्म नंबर 26S ह्याच्यावरून तुमचं एक्झॅक्टली इन्कम किती कळतं, तर त्यात जेवढं इन्कम दिसतंय तेवढं तुमच्या ITRला दिसलं पाहिजे, नाही तर नोटीस येणार. तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे डिटेल्स शेअर करा कन्सल्टंट बरोबर. होम लोन आणि कॅपिटल गेन स्टेटमेंट फ्रॉम म्युच्युअल फंड, ते हे सगळे डिटेल्स घेऊन तुम्हाला कन्सल्टंटकडे जायचं आहे आणि मग तुमचं तो रिटर्न प्रिपेअर करेल. सो काही लोक फक्त यूट्यूबवर बघतात की हां 2 लाखच्या खाली 3 लाखाली रिटर्न फाईल गरज नाही, असं नसतं. या सगळ्या गोष्टी डीपमध्ये बघायला लागतात. तुम्ही यूट्यूबला रील्स जरूर बघा, पण त्यात पूर्ण माहिती की नाही हे चेक करा. ठीक आहे, सो हे सगळं तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि टोटल याच्यात 3 सिरीज येणार आहेत. हा पहिला व्हिडिओ आहे, तर पुढचे 2 व्हिडिओ पण नक्की बघा. सो थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू अँड बाय बाय.